एवढा प्रभु भावे तेने संतुष्टी राहावे, तेने संतुष्टी राहावे, तेने संतुष्टी राहावे।
शिवदासजी काका पिंगळे द्रुपद जवळ लोमटे जोड
एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। आला नावा रूपा तुका मने झाला सोपा, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बापाजी सद्गुरु दास कृपा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून देवाचं सामर्थ्य सांगून त्याच बरोबर भक्ताचा महिमा प्रतिपादन करतात। विडवल या पुण्यनगरी डिक्सनमध्ये परंपरेने संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य कल्याणम सप्ताह आपला जीव के प्राण आणि आपल्या सर्वांचं आराध्य दैवत संत शिरोमणी रामचंद्र महाराज बोधले आबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं समस्त बोधले संस्थान या संस्थांच्या संदर्भात संपर्कामध्ये असणारी महाराष्ट्रातली 300 पेक्षा जास्त गावं, परिसरातील सर्व भाविक भक्त आणि सगळ्यांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप आवाज द्या, फक्त मेन आवाज द्या। आणि या संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाची एक चळवळ उभा करणारे आदरणीय व्यक्तिमत्व परमपूज्य बोधले महाराज, अर्थात आपले सगळ्यांचे लाडके मोठे महाराज। महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय वारकरी महामंडळ स्थापन करून महाराष्ट्रातल्या शेवटचा घटक सुद्धा या निमित्तानं संघटित झाला पाहिजे म्हणून
भारत देशाच्या लेवलला काम करणारे महाराष्ट्रातले एकच संस्थान म्हणजे बोधले संस्थान आहे. आणि अर्थात आपले मोठे महाराज त्याचं ते कार्य करतात. राज्य लेवलला, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला, अगदी गावाच्या लेवल पर्यंत सगळा वारकरी समाज संघटित व्हावा, एकत्रित यावा यासाठी मोठ्या महाराजांचं विशेष योगदान आहे. महाराजांच्याच अध्यक्षतेखाली हा सुंदर सोहळा संपन्न होत आहे. या संस्थांचे उत्तराधिकारी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आदरणीय परमेश्वर महाराज बोधले सगळ्यांना सोबत घेऊन हे संस्थान वाढवण्याचं, फुलवण्याचं काम ते करत आहेत. आणि संपर्क प्रमुख, समन्वयाचारी काहीतरी माणसं असावं लागतात. त्या भूमिकेमध्ये काम करणारे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुण कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अण्णासाहेब महाराज बोधले. प्रत्येक ठिकाणी मोठे महाराज संपर्क करू शकत नाही, त्यांचा फोन आला की मग बाकीचे घाबरते थोडे. मग आमच्या अण्णा महाराजांचा फोन आला की आपल्या घरातल्या माणसाचा फोन आला, समवयस्क असलं की असं सगळ्यांना सोबत घेण्याचं काम आहे. ज्येष्ठ कीर्तनकार, संप्रदायातले युवा कीर्तनकार, आवाज आणि अण्णासाहेब महाराजांच्या विशेष संपर्कातून आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, सुंदर गायक, सुंदर वादक, समाजकारण, राजकारण, धर्मक्षेत्र, सगळ्या क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडवल अभंग तुकोबरायांचा आहे. आजच्या अभंगातून देवाचा मोठेपणा सांगतात हे मान्य, पण देवाचा मोठेपणा सांगून एवढा मोठा देव ज्या भक्ताच्या हृदयात राहतो त्या भक्तांचं सुद्धा सामर्थ्य तुकोबराय प्रतिपादन करतात. विडवल पण बोधले महाराजांसारख्या संतांच्या हृदयामध्ये राहिला तेने संपुष्टी एवढा व्यापक असणारा देव हृदयामध्ये साठवण्याची ताकद साधूमध्ये आहे. मग हा प्रश्न आहे, आजच्या अभंगातून नेमका देवाचा मोठेपणा सांगायचा का संतांचा सांगायचा आहे? देवच मोठा सांगितला एवढा प्रभू भावे, पण उत्तरार्धामध्ये तेने संपुष्टी राहावी एवढा भगवान हृदयामध्ये राहतो. देवाच्या मोठेपणा बरोबर यामध्ये भक्ताचं सुद्धा सामर्थ्य दडलेलं आहे. विडवल या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील ज्येष्ठ मृदुंग महर्षी, हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे असे मृदुंग महर्षी आमचे जगदाळे गुरुजींची या ठिकाणी विशेष उपस्थिती. आपल्या संस्थांशी अनेक वर्षापासून आपल्या संस्थांचे ते एक घटक आहेत, त्याच्यामुळे आज गुरुजी म्हणून उपस्थित नाही, या परिवाराचा एक ते भाग आहे. या नात्यानं गुरुजींची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. गुरुजींना सुद्धा मनापासून धन्यवाद. एवढा शब्दाचा अर्थ एवढा म्हणजे तो शब्दातच सांगता येत नाही. एवढा म्हणजे नेमका केवढा? पण एक वाक्य सांगा, एवढा माणूस कळण्यासाठी वर्णन करणारा सुद्धा तेवढाच असावा लागतो. किरकोळ माणसाला व्हीआयपी विषय हाताळता येत नाही आणि लोकल माणसाला ग्लोबल विषयाची किंमत कळत नाही. देव जर एवढा असेल, वर्णन करणारे बारीक आहेत का? तुका Hey!
आकाशा एवढा. वर्णन करणारे सुद्धा एवढेच आहेत, म्हणून एवढा प्रभू त्यांना कळाला. ठीक आहे महाराज, एवढा सुरू झाल्यापासून एवढा एवढा लावलंय, पण नेमका कशाच्या बाबतीत एवढा हे समजून सांगा. सत्याच्या बाबतीत एवढा, संपत्तीच्या बाबतीत सुद्धा एवढा, आणि आकाराच्या बाबतीत सुद्धा एवढाच मिळालं. काय सत्ता? वृक्षाचे पान हाले ज्याची, मला बोलवणारा देव, तुम्हाला बसवणारा देव, कीर्तन संपल्यावर घरी नेणारा देव, झोपवणारा देव, उद्या सकाळी झोपेतून उठवणारा सुद्धा. आणि उद्या जर सकाळी देवाने ठरवलंय झोपला, ह्याला उठवायच नको. बाकीची म्हणते ना आपल्या कामाला लागा, पाहुण्याला फोन घुमवा गेला का, बॉडी आहे, अवयव आहे, सगळं आहे, पण काय निघून गेलं? सत्ता, कंट्रोल निघून गेलं. सत्तेच्या बाबतीत सुद्धा देव एवढाच आहे. सत्तेच्या बाबतीत एवढा. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, प्राण हलितो जगाती चालिता. प्रसन्न बसा बरं जरा सगळे ताट आवाज हाताने टाळीत काल भोका लागले तरी मोकळं बसा बरं जरा प्रसन्न. जरा शिरे चेहरे घेऊन बसायला हे काय दवाखाना आहे का? कीर्तनात प्रसन्न बसायचं, हाताने टाळी मुखानं असं प्रसन्न. हा टेन्शन घ्यायचं नाही. एक माझ्या कीर्तन हसत नव्हता, टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना, शेजार त्याचा हात दाबायचा, त्याला मी टाळी वाजवणं म्हणलं त्याला का त्रास देतो, मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोंबलत फिरला मूर्ख येत किती जाते किती हिशोब ठेवून आता हाकामान 5 करायचं करा होईन का कर्ज? तुका म्हणे ताळ आणि त्याची नाही अवकाळ, हिशोब ठेवा, कीर्तनात प्रसन्न बसा. तिथपर्यंत म्हणजे जिथं तुम्हाला जोडायचे तिथपर्यंत सगळ्या ब्रह्मांडावर जयापासून सकळ हे मंडळ हे सत्तेच्या बाबतीत एवढं थोडं मॉनिटर लागतं. संपत्तीच्या बाबतीत सुद्धा एवढा. जगामध्ये कोणाला श्रीमंत ठेवायचं, कोणाला भिकारी बनायचंय, ही जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. आशी लक्ष्मी जयाची दाशी, लक्ष्मी आयशी जयाची दाशी, किंवा पाय लक्ष्मीचे हाती दिशे यावे. एक दिवशी लक्ष्मी म्हणली श्री विष्णूला, मालक तुमच्यापेक्षा मीच मोठी, आणि म्हणतात ह्याच. पण विष्णू हुशार, विष्णू म्हणले आजची मोठ्या माणसाची भाषा बरं का, नाही म्हणल्या वाद आहे म्हणल्या भांडायचंच कसं. मालकीने म्हणली तुमच्यापेक्षा मी जास्त काम करते, नाही म्हणल्या भांडण होईल, पण करतेच म्हणले ती गप्प बसणार ना. विष्णू म्हणले आजची मोठी, मग मी काय? नाही म्हणले नुसतं आजची नाही, ताकद दाखवते तुम्हाला माझी. दाखवा म्हणले. मृत्यू लोकात एक प्रेत यात्रा चालली होती, आणि लक्ष्मीने अशी चुटकी वाजली, प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडला, नोटांचा. नोटांचा पाऊस पडायला लागल्यावर प्रेत यात्रेत खरं सांगा खांदेकरी दम काढते का? जाळ झालं म्हणजे ह्याने हाईतावर बी गावाला त्रास दिला ना, आता बी खांद्याला वजन करून चालत. एका खाली प्रेत खाली ठेवलं, नोटा गोळा करायला लागले. मडक्यावाला म्हणला मी तरी गप काय बघ कसं काय बसू. त्यांनी मडक्यातला माल बाहेर काढला, नोटा मडक्यात कोण. ज्या बाया वारं घाल्या होत्या त्याने त्याच पदरात बंडलच्या बंडल बांधला. कोण खातं तुम्हाला सब पैसे के पाहिजे दिल का साथी नहीं कोई, आपने पोलो में पैसा है तो सब लोग मिठा बोले, पोलो में पैसा निकल गए तो कोई ने सलाम करे, साले सब पैसे के भाई. तुम्हाला कुणीच इतरत नाही, किंमत पैशाला आहे. हो तुमच्याकडे खपक्या पैसा असेल, मोजका माल असेल, वजनदार, आमची माणसं सुद्धा म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे, हे जवळ नाही. आणि तुम्ही भिकार असू द्या जवळच्या सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबू नाही का. धनवंताला
गुणवंता लागे सर्व मान्यता आहे. हे रमाने ती वचन माय बाप बंधूच्या पैसा. जीच प्रेत यात्रेत पळापळ सुरू झाली आणि लक्ष्मी म्हणली मालक बघितलं का आहे का लोकांना माणसावर प्रेम कशी नोटाच्या मागे पळत्यात आहे. विष्णू म्हणले नोटा गोळा करायला सगळे उठले पण प्रेत नाही उठलं. हा म्हणले प्रेत कसं उठेल ती मेलय ना. नाही मेलय म्हणजे नेमकं काय झालं काहीच झालं नाही. तुमचं जे त्याच्यावर कंट्रोल होतं ते कंट्रोल निघून गेलं. मग लक्ष्मी तो हेच लक्षात ठेव पैशाला सुद्धा किंमत आहे पण एखाद्या देहामध्ये मी आहे तोपर्यंतच. ज्या दिवशी माझी सत्ता त्या देहातली निघून गेली मग नोटा नाही पैसा नाही संपत्ती नाही म्हणजे तुला सुद्धा किंमत आहे पण मी देहात असेपर्यंत म्हणजे कोणाला श्रीमंत गरीब ठेवण्याची ताकद लक्ष्मीत आहे. तिच्याही पेक्षा ताकद आणि अशी लक्ष्मी ज्यांची दाशी संपत्तीच्या बाबतीत सुद्धा देव एवढाच भेटावलं. सत्ता सांगितली संपत्ती सांगितली आकाराच्या बाबतीत बी देव एवढाच. आकाराच्या बाबतीत देवाचा कोणी हातच धरायचा नाही. काय झालं देवाचं लग्न जमलं विष्णूचं लग्न जमलं लक्ष्मी सोबत. लग्न जमलं म्हणजे पूर्वी जमत होती आता जमण्याचं प्रमाण कमी झाले. आळंदीत शिक्षण संस्था कमी झाले तर विवाह संस्था ज्या झाले तर बालाजी महाराजांचे बघतोय ना पळून जाणार आहे ते सांगते तिकडे आळंदीला अरे ज्ञानाचा सागर आहे आणि तुमचे मूर्ख झाले तुम्ही आळंदी जाऊन करता. काय समाज कोणत्या दिशेला चाललाय काय कळा ना. तिथं जाऊन गुपचूप लग्न करायचं आणि लग्नाचं अवघड. तुम्हाला खरं सांगतो मी जेमिनीचे एजंट बघितले होते गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या नवीन एजंट ज्याला मला आले ते लग्नाचे एजंट आहेत मला. 3-3, 4-4 लाख घेतात ते पुरीला लाख 1.5 लाख देतात ते कुठून कशी लिंक लावली कुठून पुरी आणते ते काहीच मेळ लागला आणि हे 2-3 लाख दाबी देतात. बघा कुणाला जर या धंद्यात उतरायचं असेल चांगला स्कोप आहे पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे कारण पैसे देऊन ती नांदली पाहिजे. नाही नांदल्या मधल्या दलाला इतकी तुडीव त्यांनी लोक कस काय नांदा नाही पण पैशावाले कुठं नांदत असते होई. महिला म्हणजे मला सांगा बरं पैशावाले सोनं गुंडाळून निघून जातील बायको निघून गेले हा मला म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो नमुन्या बायको निघून गेल्या तुला हरिपाठ आठवला असले वाढले ते क्वालिटी कामवर रांग लागे ना बायका मिळाला पण कोणाला बोंबलं फिरणार ना थोपडात मावा ढाब्यात जातो 10 रुपये तो आहे संग भांडणं बापा संग भांडणं गावात वाद तुला बघितलं तरी डीजे वाजाला काम सुटते कोण पुरीच वाटोळ करायला मोकळे. क्वालिटीला किंमत आहे ना दर्जा टिकवा ना डॉक्टरला बायको मिळाला पेसाला बायको मिळाला घडली का घटना कधी. दर्जा क्वालिटीला किंमत आहे. लग्नाचा अवघड झाली सर देवाचं लग्न जमलं लक्ष्मी सोबत. देवाचं लग्न म्हणजे काय सामान्य माहोल असेल ना पण हार घालायच्या टायमिंगला लक्ष्मी म्हणजे मालक थांबा जोपर्यंत माझे वडील लग्नाला येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला हार घालू शकत नाही. आता हे जे वडील कोण समुद्र समुद्रातून जी 14 रत्न निघाले त्यातलं एक रत्न आहे लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचे वडील कोण झाले समुद्र. मला खरं सांगा समुद्र लग्नाला आल्या वराड थांबन का थोडा शितोडा आला तरी माणूस कटाळा करते कीर्तनाला जायचं. समुद्र आल्या कसा वेळ बसेल ती म्हणजे तसला जमणार नाही. माझे वडील लग्नाला आलेच पाहिजे कारण आईवर बापावर भावावर काय ह्यांचं कमी प्रेम असतं का. भावावर तर लय प्रेम आहे महिला मंडळांचं. संसार बघा किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात मिठातलं काढतात जिरेतलं काढतात मोहरीतलं काढतात नवरीच्या खिशातलं काढतात पैसे काढतात गल्ला गोळा करतात माहेरला जातात साडी घेतात का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली घेन घेन त्याला विड्या वडा मिळणार तुम्हाला साड्या घ्या मोकळा का द्या रांगत जातात सांगत येतात खायचं एकाच घायचं एकाच आणि वरून मालकाला साडी टाकली भावाने घेतली किंवा मी म्हणतो छान आहे आता तुझाच माल आहे कपडे दुकानी वाटा कुठं गायब होत्या ही जरा बघत जा नवऱ्यातच पैसे चोरी त्यात तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात इकडे आल्या म्हणतात माझ्या भावाने मनी केलं अरे त्याच्या मनी नाही मला मनी करा त्याच्यात खिशातलं मनी पाहिजे ना दिवस बोंबलत फिरतोय. हा बहिणीचं लय प्रेम असतं बहिणीने त्या बहिणी राहिल्या ना त्या लाडक्या बहिणी झाल्या आता 18,000 का स्टॉक केला ह्यांचा 2 हप्ता लेट झालं तर मरायला लागले म्हणजे काय
मला फोन करायच्या माऊली हप्ता म्हणलं सप्ता बघ ना म्हणलं ती का हप्ता करू करू फक्त फुकटचं पाहिजे आता मी केवायसी करून घ्या नाही तर मारचान तसं अवघड झाले ते पण ती बी फुकट देते काय तळताड घेऊन देते ते सुद्धा कमी चक्र मारावं लागतात का लाडकी बहीण लाडका दाजीने ना का ग बाबू बाबू जशी ये घरी त्याने सुरुवातीला किती पळापळ केली OTP येणार लॉग इन व्हायना वेबसाईट हँग झाली फुल टेन्शन मध्ये दाजीला वाटत तेवढंच प्यायला होते ना आपल्याला अरे दाज्या तुला 1.5 महिन्याला पुरत असतात का तुझं वन डेचं टार्गेट आहे ना बैठकीला बसलं मित्रमंडळी तर तेवढे छान छान कमविले तर ते सुधरून देते का तुला लाडकी बहीण आणि एक वाक्य सांगा बहीण ही लाडकीच असते आणि बहीण किती लाडकी असते ज्ञानोबरण्यानुसार भावाला राग आला ताटीचा दरवाजा बंद केला निवृत्ती दादा थकले सोपान काका थकले ज्ञानोबरने ताटीचा दरवाजा उघडला नाही ज्यावेळेस लाडका बहिणीनं अर्थात मुक्ताबाईने विनंती केली मी त्या कल्पना मागे सारा अभंग म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि प्रत्येक बहिणीनं भावाला सांगा दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी त्याला बहीण म्हणून करू बंधन हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन हे खरं रक्षाबंधन आणि ही खरी भाऊबीज आहे मायबाप अंतकरणातून प्रेम टिकलं पाहिजे बहीण भावाच्या प्रेमात आता किती दुरावा वाढलाय जमिनीला मार्केट आल्यामुळं बहिणीने एक अर्ज टाकला तरी भाऊ लाख होतोय आणि एक वाक्य सांगतो पैसा आज असेल उद्या नसल नाते आयुष्यभराचे आहेत पैशासाठी नाती तोडू नका वेडावलं लक्ष्मी म्हणली बाकीचं मला काही माहित नाही माझे वडील लग्नाला आले पाहिजेत विष्णू म्हणले अवघड झालं बघा म्हणले ऐक ना लग्न झाल्याच्या नंतर आपण उद्यापासून तुझ्याच वडिलाकडे राहायला जाऊ पण आजच्या दिवस बापाला बोलू नको लई प्रॉब्लेम होईल लोकांचा तसलं जमत नाही म्हणले आजच आणि नंतर गेलेच की राहायला विष्णू राहायला कुठे सासरवाडी क्षीरसागर लक्ष्मी पाहायचा पाहिजे विष्णू राहायला सासरवाडीत आणि महादेव बी कुठे हिमालयाची कन्या सती सती यांची मंडळी म्हणजे महादेव बी राहायला सासरवाडीत विष्णू सासर मोठी माणसं सासरवाडीतच राहतात पुढं नाही आज वडील आले पाहिजेत मग श्री विष्णू म्हणले ठीक आहे आता नाहीच तू ऐकत म्हणले आता काय करतो म्हणजे तुझ्या वडिलाला फोन मोबाईल काढला केला समुद्राला फोन राम राम म्हणजे तुमचा जावा बापू बोलतो या लग्नाला आता पुरीच्या लग्नाला बाप कुठं दम काढत असतो का माय बरं ही रिस्क आहे बाय समुद्र लग्नाला बोलवणं म्हणजे काय सोपी रिस्क आहे का मोठी माणसं रिस्क घ्यायला भेट नसते उलट मोठ्या माणसाला मोठं आव्हान असल्यानंतर आनंद वाटतो ते घाबरत नाहीत माय बाप आणि जो रिस्क घेतो तोच फिक्स होतो भेटवलं करून मला जमन का आणि लोक काय म्हणतात मर तुझ्या धमक दिली ना लय असत रिस्क घ्यायला घ्यायचं नाही
पण मन मेंदून मनगट 3 गोष्टी एकत्र करून रिस्क घ्यायची. मोगाम रिस्क घेताना तर मार्काचा त्याचं सुद्धा नियोजन असलं पाहिजे. त्याला समुद्राला पण समुद्राची लाट काय बारीक आहे का? सुनामी लाट काय सामान्य? ढण 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 समुद्र निघायला लागला. वरडात बातमी व्हायरल झाली, समुद्र लग्नाला आलाय. वरड म्हणलं लग्न जाऊन द्या, नवरा जाऊन द्या, नवरी जाऊन द्या, पहिले गरगाटा. अरे सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे म्हणला. मरता का? चला घरी. सगळे गायब, दोघच मंडपात नवरा बायको. आणि समुद्र तर गेटवर येऊन थांबलेला. धनाधन मंडपाला लाटा. आणि लोकांचे पळपळ बघितल्या. देव म्हणले म्हणत होतो का नाही बापाला, बघ तसलं सांगू नका. माझे वडील आहेत, तुमचे मामा आहेत, आपल्या लग्नाला आलेत, आपल्या अतिथी, त्यांना बसायला जागा द्या. आता हिच्या पप्पाला बसायला 71% पृथ्वी लागती. शाळेतल्या पोरांना असं ना भूगोल, भूगोल माहित असेल का? फक्त भारतच माहिती या. जमीन 29% आणि पाणी किती आहे? 71% पाणी. आणि 29% मध्येच हजारो देश आहेत. आणि त्या हजारो देशात आपला एक देश आहे, त्याच्यात आपलं एक राज्य आहे, त्याच्यात एक जिल्हा, एक तालुका, एक आपलं छोटं गाव, त्यात आपली फक्त 1.5 एकर आहे. आणि त्यात फक्त बांध इथभर आहे. ते बांध कोरायचा ज्याला नाद आहे ना, त्यांनी फक्त जगाचा नकाशा असा दरवाजावर लावायचा, जाता येता दिसला पाहिजे की ह्या जगाच्या नकाशात तुझी 2-2.5 एकर कुठं दिसती बुवा. अरे भारतच नीट दिसत नाही तर तुझी दिसायची कुठं? पण तरी सुद्धा घासून घे म्हणतो, जरा घासून घे. अरे जग लई मोठे. 4 बोटाच्या जागे वाचून त्या बांधा वाचून भावाभावाच्या हाणामाऱ्या. तिकडं नाही ती श्रीमंत होते तुमच्या मालावर. जरा विचार, संपत्ती वाढवा. 71% पाणी. लग्नामध्ये पळापळ चालू. श्री विष्णू राग आला म्हणजे थांब, तुझ्या वडिलाला बसायला जागा देतो. आणि विष्णूना डावा हात पुढे केला आणि उजव्या हाताने डाव्या हाताला मुठीला परत एक रोम उपटला, एक केस उपटला. आणि केस उपटल्याच्या नंतर, एक रोम उपटल्याच्या नंतर मनगटामध्ये जी जागा निर्माण झाली, जो खड्डा निर्माण झाला, हात पुढे केला आणि पुढून आलेला समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये बसवला. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये, एका रोमाच्या जागेमध्ये 7 समुद्र बसवण्याची ताकद आहे, एवढा प्रभू भक्ताच्या हृदयात राहतो अभंगाच्या.
कसा आवाज दिला. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसतात, मग ते हात केवढा असेल आणि देव केवढा असेल. नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे पोडे, म्हणजे आकाराच्या बाबतीत सुद्धा इतका मोठा आहे म्हणून म्हणतात एवढा प्रभू. ठीक आहे महाराज, पण पुढं महत्वाचे मी काय, तेने संपुष्टी राहावे. एवढा जरी असं, संपुष्ट या शब्दाचा अर्थ आहे संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. एवढा प्रभू हृदयात राहतो. का राहतो? 2 विषयाचा जॉईंट शब्द महत्वाचा आहे, भावे. हे सारे बर का, एवढा प्रभू हितच थांबायचंय, पण भावानं कुठं, तेने संपुष्टी राहावे. देवाला बाकी काहीच लागत नाही. भावे विन देव नकळे नकळे निसंदेह. भावाशिवाय कळूच शकत. भावे विना भक्ती, भक्ती विना भक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना भक्ती विना भक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना भावे विना भक्ती, भक्ती विना भक्ती विना भक्ती विना भक्ती विना भक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना भक्ती विना थोर प्रेमाचा फुकेला हाची दुष्काळ. भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करायला गेले त्यावेळेस दुर्योधनाने एवढे पदार्थ बनवले होते देवाला खाण्यासाठी. दुर्योधनाला वाटलं पाहिजे देव खाऊनच खुश झाला पाहिजे ना आपल्या पार्टीत आला पाहिजे. तर खाण्यावर काय बदलणार आहे? ती आताची माणसं का खाण्यावर वाटले झेंडा बदलायला? देवाने आधीच ठरवलं होतं कोणत्या पार्टीला लढायचं ते. असं सेवा केली, मिष्टान्नाचं जेवण, आणि सोबत नेलं उद्धवजींना. उद्धवजी म्हणजे मस्त मटेरियल आहे, म्हणजे दुर्योधनाच्या गबर्स तिथं नको, त्यांचं खाते बुद्धिभ्रष्ट होईल. आपल्या गुरूंनी खाल्लं ते सुद्धा हँग झाले होते. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, वाईट वाटत होतं पण बोलू शकले नाही. अर्जुनाच्या बाणाने दूषित रक्त निघून गेलं. त्यावेळेस भीष्माचार्याने सुद्धा मान्य केलं, बोलू शकत नव्हतो कारण अन्न गुरुजनांचं खाल्लं. कुठलं खावं किती खावं ह्याला सुद्धा शास्त्र आहे. हे तर खायचं नाही म्हणले. जायचं कुठे? चल विदुरा गरज यावी. विदुर काकाच्या घरी गेले आणि तिकडे जाऊन काय खाल्लं? विदुराच्या भक्षी, विदुराच्या भक्षी, विदुराच्या भक्षी. तिकडे पंचपक्वान सोडलं, इकडे येऊन कान्या खाल्ल्या. का खाल्ल्या? एवढा प्रभू भावे. भाव शब्द हा महत्वाचा आहे. अहो काकाला तर आनंद झाला, पण काकीला तर इतका आनंद झाला, देव आले औषण करायला गेले. कुंकू कपाळाला लावायचं, साखर कपाळाला, प्रसाद म्हणून हातावर कुंकू. देवाला खाली बसून स्वतः पाठाव.
केळीच्या साली सोडून देतो त्या गाव स्वतः कायच्या साली देवाला देवानं साली सुद्धा हाणल्या म्हण का भावे विडाल एवढा जरी असल हृदयात राहतो भावे कुणाच्या राहिला हनुमंतरांच्या 2-4 जण एकत्र बसले म्हणे सगळ्यात मोठे काय एक मला पृथ्वी दुसरा मला गबस अभ्यास नीट कर पृथ्वी काय आहे की बडी शेष के माते पे खड़ी शेष के डोक्यावर म्हणजे शेष बडा गबस शेष का है का बड़ा भगवान शंकर जी के गले में पड़ा शंकर बड़ा शंकर का है का बड़ा उसका कैलाश पर्वत रावण एक बाण से उखड़ा रावण बड़ा अरे रावण काहे का बड़ा वो तो राम जी के बाण से उड़ा तो राम बड़ा और राम काहे का बड़ा वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा तो हनुमान सबसे बड़ा बेटे है मेरे सीने में तेने संपुष्टी राहावी हृदयात म्हणूनच ताकद होती नाही तर दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाही नको रे गाव दुसऱ्याचे झपकी त्यानं आपल्याला याडीवणी करावी पण हे वाघ तिकडे जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी का तेने संपुष्टी राहावी एकटे गेले नव्हते रामाला सोबत घेऊन गेले होते आणि आईच्या दुधात ताकद अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आले पोटी अंजनी माझ्या दुधाचा थेंब दगडा पडला तर धाड दिसणे दगडाच्या ठिकरे उडत होत्या दुधात ताकद होती आता आईचं दूध राहिले का पोरांना आता बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच फक्त टोपणात बदल होतो रबरचं जतन पत्र्याचं येतं लहानपणी दुधाची बाटली आईने त्याच्या तोंडात कोंबाची पोरग झुळीत फेकायचं आईने बसत वाट्या व्हॉट्सअप खेळत त्या पोरांना कळा मम्मी कुठे पप्पा कुठे नुसतं पत्र्याकडे बघत पोरं बघा पहिल्यासारखी गुटगुटीत राहिले नाही त्यांची डोकी मडक्यावणी झाले तर हातपायच्या काड्या सुख करतात दुखा कमरत दबल्या त्या डिग्रीत फुगल्या त्याशी वाटते तिकडे झाल्या ते असे खपक्याच्या खपक्यात तजलदार पोरं कुठे राहते तसले पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत या तुझं वाघ ती वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली आणि वाघ 24 तास पिऊन 7च्या पुढे बिबट्या होतो पेऱ्या कुठं येत गांडावाली म्हणजे पेऱ्या तुला फक्त माळकरी दिसतात का रे वाघ या झाले अहो काय पोरांना तरी काय म्हणायचंय आईच्या काय मायेची उभी काय आजकाल आधुनिक सांगतो शहरामधलं खेड्यापाड्यात तरी धर्म टिकू नये खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो पदर कुंकू भारतीय संस्कृतीला शोभल अशी वेशभूषा असं बघितल्या तरी जरा वाटतं महाराष्ट्राच्या मातेत कीर्तन चालू आहे मुंबईला नवरात्रात कीर्तन करायला गेलो एक पोरग त्याच्या बापाच्या मांडी बसलं होतं मोठमोठ्याने वाजायचा मी म्हणलं ती किती रडतय त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की तेव्हा मला मीच मम्मी या
अहो जीन पॅन्ट टी शर्ट बॉबकोट हेडफोन घालून कुठं मम्मी असतो वैतापा आणि कोण कोणाचे कपडे घालतंय बा काय तर मग आचार विचार राहिलाय का अरे ज्याची त्याची मर्यादा लक्ष्मण रेषा आयुष्यात कशाला काही मूर्खपणा करायचा आणि असलं काही माकड चाळे केले की बाबा लोकांनी म्हणाले गेले स्टँडर्ड नाही ती डोक्यात आवड झाली ते बेटा आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे दुसऱ्याची रेष पुसण्याच्या भानगडीत पडू नका आपली रेष वाढवा दुसऱ्याची आपोआप बारीक होणार आहे त्याला नाव काय ठेवतो आपण आपल्या धर्माचं किती आत्मनिष्ठा करतो किती आत्मचिंतन करतो हे गरजेचं आहे कित्येक जणांच्या घरात हरिपाठ होतो कित्येक जणांच्या घरात हनुमान चालीसा होते कित्येक गावात रोज ग्रामदैवताच्या आरत्या तरुण मुलं एकत्र येऊन करतात काय दुसऱ्याच्या धर्माला बोट दाखवता हे असे ते तसे आपली निष्ठा वाढवा दुसऱ्यांना नाव ठेवण्याची गरज नाही बेटा लहानपणी दुधाच्या बाटल्या मोठ्या झाल्या मोठी बाटली आणि आता मोठ्या बाटलीचा नांदा लागला ते आम्हाला सुद्धा आवडत नाही 100 गंधावाल्याची एक पेता हरिपाठ बंद पाडते बंद करा हरिपाठ सर्व सुख गोडी म्हणू नका तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही पिऊन दाखवा हा त्याच्यासाठी बोका थपला का काय 65 पिऊन आमचा माल झाला पिणारे लई चित्र असतात 2 म्हातारे पारवर बसले मला वैर दारू प्यायला पकडला जातो खरं दुसरा मला 100% मला कसं काय अरे दारूमुळे माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार आता ती घालून निघलं ही पिऊ नका चांगलं खा चांगलं प्या चांगल्या संकेत राहा खातो गुटखा वाईट खाण्याची बिला चटका खेळतो जोकार मटका संसार होतो ना फाटका देणा व्यासंगा झटका मित्र म्हणजे चांगले ठेवा नाही तर सुरुवातीला पाचत्या ताडी तुमची वेळा त्या नाडी दार असला त्या गोडी कवला तर माडी इकली गाडी बायकोची चिरला झाली साडी आर लावून त्या दारूला काढे दर ज्ञान वातो कोबाची जोडी मग कळण परमार्थाची गोडी व्यासनाच्या हालेला आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा बोधले संस्थांवर येऊन आपल्या जीवनाचा आनंद लुटा इथं या हरिपाठ आहे गाथ आहे काकडा भजन आहे कीर्तनाचा आनंद आहे भजन आहे ह्याचा आनंद लुटा ना ती तिला सोडून नाही देत फार अवघड आहे आणि एक वाक्य सांगतात तरुण मुलं भरपूर आहेत आणि आपल्या संस्थांचा विशेष आहे आपल्या संस्थांचं जर एकाच वाक्यात वर्णन करायचं म्हणलं ना परंपरेला आधुनिकतेची जोड म्हणजे बोधले महाराजांचं संस्थान जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत ना तेवढी तरुण मुलं सुद्धा उभारणार नाही तर फडकरीन परंपरेचे म्हणलं की तरुण मुलं म्हणतात नको त्यांचे नियम कडक येतं पण सर्व समावेशक आमच्या मोठ्या महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे त्यांच्यामध्ये विशेष कला आहे आणि जेवढं पारमार्थिक वजन महाराजांचं राजकारणात सुद्धा तेवढं वजन अधिकार समान ही संघटना मजबूत करण्याचं काम तरुणांना वयानं जरी ज्येष्ठ असतील तरी मनानं माणसाने चिरतरुण असावं सगळे तरुण मुलं सुद्धा आपल्या संस्थांची निगडीत जुळले तरुणांना सांगतो नुसती कीर्तन ऐकू नका तर माणसात बदल झाला पाहिजे आम्ही जे आमचं रार तुम्ही पेक झाले टेटच ठेवू बदलायचं कुणी तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय पटलंय खरंय व्यसन करणं वाईट आहे नाही करायचं आपल्याला मंडपाच्या बाहेर गेल्या की हाय ती सुरू तांबाखू हातावर आणि डमळता मळताच गप्पा सुरू हे लई लांबून लांबून महाराज ऐकत रे बाबा लई आराडतात बा मोरस्तूर संस्थांवर तर मोठे महाराजांनी परमेश्वर महाराजांना अण्णा महाराजांना चांगले निवडून महाराजांना बरं पट्ट्या म्हणजे तंबाखूवर निवडते ते आज चालतं ते जरा बारीकच पिल्लू होतं र लय झपकिवलं दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करून अगं म्हणला सांगतच असते ते होय होय म्हणायच्याच असते आपण बी चांगलं वागलं त्यांनी तरी कोणाला सांगा मी तो वागा वाईट वागणारे हायचं म्हणत चांगलं वागणारा किंमत आहे त्यांचं नको म्हणा घेऊ त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन वापरा अरे नका करुणाश आयुष्याचा परिवर्तन एकानं तरी चांगला संकल्प आपल्या जीवनामध्ये करावा आणि विशेषतः तरुण मुलांनी उठ तरुणा जागा हो वारकरी सांभाळता जागा हो यासाठी हा धर्म मंडप आहे विडावलं एक ते हनुमंतराय गेले नाही राम सुद्धा त्यांच्या सोबत आहे त्यांनी संपुष्टी एवढा नाही देऊ केवढा असू हृदयात राहतो भावाच्या जोरावर कुणाच्या राहिला या संस्थांच्या निगडीत आपण आहोत मनकोजी महाराज बोधले त्यांचेच बंधू शिवाजी महाराज बोधले आपले हे दोन मूळ पुरुष आहेत एक शाखा धामणगावच्या माध्यमातून आणि दुसरी शाखा या दीक्षण संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भारत देशामध्ये कार्य करत आहे मनकोजी बाबांच्या जीवनामध्ये घडलेली घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे
अहो देव जर हृदयात असतं ना, इच्छा प्रगट करण्याची गरजच नाही. न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. निष्ठावंत वारकरी वारीला निघाले बाबा. कालच्या मंडळी विनंती केली, म्हणले वारीला जाता जरूर जा, पण गव्हाच्या पेरण्याचा कालावधी गहू पेरा मग वारीला जा. पती आणि पत्नी या दोघांचं कुणीतरी एक व्यवहार ज्ञानामध्ये हुशार असावं. दोन्ही येडे म्हणले पटांगणच. आणि शक्यतो ह्याच हुशार असतात महिला मंडळ. आणि शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची कधी अपेक्षा, नवरा बायकोची कधी भांडणं होतात, चुकून झाले, नवरा फाफाटामध्ये फुसफुस करते, रुसती, दुखती, फुगती, निघून जाते, स्टँडवर गेल्या विचार करते, ह्यांना तुकडं कोण घाले, तिथून रिटर्न. शेजारी म्हणे 2 महिन्याची बॅग वरली होती, 2 तासात थोबाड घेऊन मागाने कसं काय आली म्हणली. त्यांचं ऐकून मग काय आता कपाशीचं नुकसान करायचं का, आणि दुधाचं बी नुकसान होतं तसं कमी जास्त, मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा काय. पोरगी लग्नाला आली, पोरगा अजून कुठेतरी चिकटन, ह्यांना बी भाकरीचे लय पंचायत आहे, आणि आपल्याला सहन करावं लागतं तरच टिकत असतं. मग आधीच कशाला करावा करायचा. शुद्ध तर नाही बोलल्याशिवाय तर. शेतकऱ्याची बायकी ओरिजिनल लक्ष्मी. तू म्हणता शेतकऱ्याची लक्ष्मी नोकरदाराची कोण आहे, ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असतात, महिलांना नाव ठेवण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली मंडळी सुद्धा काय काय महिलांना नाव ठेवते की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकते. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. ओ देव जरी असेल तरी मला घे बरं डायरेक्ट अवतार. आधी देव की मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावा लागला. ही श्री शक्तीची पावर आहे बेटा. पती पत्नीमध्ये एक विचार असावा, बाबा गहू पेरा मग वारीला जा. बाबा गेले गावातल्या दुकानदाराकडे, पण दुकानदार त्यांच्या विरोधातले. त्यांनी गहू देण्याच्या ऐवजी भोपळ्याच बी दिलं. आणि बोधले महाराजांनी गहू समजून भोपळेच पेरले. तो म्हणतात गहून भोपळे फरक कसं काय कळत. फरक कुणाला कळतो जे देहावर आहेत त्यांना. ह्यांची अवस्था कशी असं ऐसा कोठे असं जवळ हाताची नाही. आठवची नाही ही त्यांची अवस्था आहे. आणि ज्ञानोबरांचे वही सांगतो, मी माझी आठवण विसरल्याचा याचे अंत करणं पारका तो संन्याशी जाणं निरंतर. मी माझा जो विसरला ना माझ्या भाषणात, तो ग्रस्त आश्रमात असून सुद्धा ओरिजिनल साधून ओरिजिनल संन्यासी. देहभान विसरून भजन झालं पाहिजे. आणि कसं असतं, तुम्ही संत असा अथवा देव असा, ठराविक टक्के समाज तुमच्या विरोधातच असतो. एका व्यक्तीला 100% समाज मानू शकत नाही कोणालाच नाही. आणि 100% मला मानावं अशी शहाण्या माणसाने अपेक्षा कधीच करायची नाही. 100% काय करायचंय बुवा, 51% सरकार येते. देवानंतर जर सगळ्यात जास्त पावर या जगात कशात असतं ना, ती सत्तेत पावर. ती सत्ता सुद्धा 51% असते बरं का. ह्यांना विलय मानतात असातला भाग नसतो, ह्यांच्या विलय विरोधात असा विषय नसतो. ही 1% खेळ असतो, फक्त तेवढी गेम करता आली पाहिजे. सगळा समाज एका व्यक्तीला मानू शकत नाही. कुणी असू द्या, समाजकारणात असो, राजकारणात असो, परमार्थात असो, नाही तर अध्यात्म क्षेत्रात असो, नाही तर कलाकार असो, नाही तर खेळाडू असो. त्याच्यामुळे लोकांचा लोड घ्यायचा नाही. लोक विरोधात असतात आणि ती तेवढी पाहिजे, त्यांच्याशिवाय आपलं वजन वाढत नाही.
आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिका आपण रेंज मध्ये आलोय. कारण लोक मूर्खाला चर्चेत घेत नाहीत. निंदा उशिकी होते जो जिंदा होते. आणि महाग नाव ठेवणाऱ्यांना मी तर म्हणतो सरकारनं पुरस्कार दिले पाहिजेत. कस काय? आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जे कार्य करतात आणि आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही. काय सोपी सेवा आहे का? 10 बोर्डाला 10,000 खर्च आहे तालुक्यात लावायला. ह्यांची फुकट जाहिरात चालू ना. पुरस्काराचे खरे लाभार्थी ते महाग नाव ठेवणारे. त्यांचा लोड घ्यायचा नाही. तुका म्हणे असे जन नाही कान तै ठायला. मग करायचं काय? तुका म्हणे निवांत राहील. लोड घ्यायचा नाही, निवांत राहायचं. लोड घेणार कोणाचा तुम्ही? आम्हाला बी नमुने भेटतात. मी परवा सकाळी कीर्तनाने बोला चौकात एक जण भेटला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ते म्हणा माऊली कुठे आज खेळ? तर आम्ही काय जंगलीत रमी खेळतोय का? खेळ मी बी प्रमाण दिलं म्हणलं खेळच आहे. पण खेळ कोणता? खेळ मांडलेला वाळवंटी नाचते वैष्णव बाहेर क्रोधाभिमान गेली पावटणी कैका लागतील पायरे. वारकऱ्याचा खेळच आहे ना. आणि म्हणलं तुला वारकऱ्याचा जर ओरिजिनल खेळ बघायचा असेल त्याचा वाकरीच्या रिंगणात ये, मग तुला वारकऱ्याचा खेळ कळत. पण ती वेगळ्या दृष्टीनं पाहते. त्यांच्या दृष्टीचा प्रॉब्लेम असतो, सृष्टीचा नाही, त्यांच्या दृष्टीचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं हे लोक मला एक जण मला कीर्तन करताना धोतर का घालतात. मग काय बरमुड्याव करायचं का? जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरतं म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून काही विचारतात. नेला विमानाला तर कुठं उतरलं म्हणून तुझ्या बापाच्या राहणार जसं तसंच मागावं लागतंय म्हणून. लय जे हरे करून जमत नसतं. कधी मध्ये खाना सुद्धा काढता आला पाहिजे. माणसाने थोडं गरम सुद्धा पाहिजे. कारण ज्या वायर मध्ये करंट नाही ती वायर माणसं दाताने सुलीत येतात. आणि करंटवाल्या वायरला गावभर हात नको रे म्हणतात. लांबून नमस्कार. त्याच्यामुळं शांततेवर शांतने एकदा क्रांती बी करता आली पाहिजे. वेडाला सांगतात म्हणजे आमचा मूळ स्वभाव शांतच आहे. मोमेना होणे आम्ही विष्णू. पण नादाला जर लागता तर मग सगळ्यात कठीण वाटत असतं. भेद व्हायची वेळ कमी आहे. त्याच्यामुळं ह्या स्वभाव शास्त्र आणि शास्त्र दोनही बाजूनी संतांचा स्वभाव आहे. तसं तुकोबराय म्हणले गाठी पडली ठकाठकान त्याचे वर्ण जाणे तुका. ठकाला ठक आणि ठकाला महाठक भेटल्यासारखं मी वागतो म्हणले. त्याच्यामुळे समाज त्यांचा लोड घ्यायचा नाही. ठराविक माणसाच्या विरोधात असते तिले भोपळेच. संत मानकोजी महाराज बोलले बाबा वारीला निघून गेले. वारीवर महागारी रानात बघतात तर काही सगळे भोपळेच. आणि ज्यांनी भोपळ्याचं बी दिलं तर त्यांची चर्चा झाडावर सोडून आता काय महाराज भोपळेच खाते का? महाराज म्हणले आले भोपळं ते म्हणजे ठेविले आणून ते पैशाचे खचायचं नाही. आणि शेतकऱ्यांनी खचायचं नाही हे पहिल्यांदा जर कोणी दाखवलं असेल तर ते बोधले महाराजांनी दाखवले. त्या 400 वर्षापूर्वी पैसे आणि आता सुद्धा शेतकऱ्यांनी खचण्यासारखीच परिस्थिती रूप बघतोय आपण. धाराशिव जिल्हा आपण तर सगळे नुकसानग्रस्तामध्येच झालेलो आहोत. सोलापूर असेल विशेषतः मराठवाडा. किती संकट, किती शेतकऱ्यांचं सगळ्या पिकाची नासाडी गुरे वाहून गेली. फार अवघड परिस्थिती झाली. आणि ह्याच्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य भगवंतानं आपल्याला द्यावं. आणि ज्यांना देवानं समर्थ बनवलं ना त्यांनी शेतकऱ्याला उभं करण्यासाठी काम करा. शेतकरी अख्ख्या देशाला उभा करतो. सध्या त्याला उभं करण्याची गरज आहे. आणि आम्ही फक्त कीर्तनातून सांगत नाही, आमचंही त्याच्यात काहीतरी योगदान असावं म्हणून कारिता गावामध्ये बार्शी तालुक्यात कारी नावाचं गाव आहे. तिथे एक आत्महत्या केली शेतीच्या कर्जापायी एका युवकाने. 3 वर्षाचा एक मुलगा आणि 6वी जाणारी त्यांची छोटी छोटी मुलं आहेत. म्हणून काहीतरी आपलं सामाजिक योगदान आहे. म्हणून मी कालच बालाजी महाराज गोराडे आमचे प्रसाद महाराज आम्ही जाऊन त्या कुटुंबाला 1 लाख रुपयाची मदत केली. सांगायचं नाही. कीर्तनकार मंडळी कीर्तनाचे पैसे घेते ह्याच्यावर लोक लई चर्चा करते. पण घेतलेले पैसे कुठे समाजकाराला देते ह्याची बी चर्चा करा ना. आता घेतल्याशिवाय तर देता येणार नाही ना. पुढच्याला द्यायला ते घ्यावा तर लागेल ना. आमच्या गुरुजींना माहिती, गुरुजी त्या संस्थांवर तात्यांचं कीर्तन होतं. त्याही वेळेस तात्या म्हणले माऊली भंडारा डोंगरासाठी मंदिरासाठी तुला काहीतरी योगदान करावं लागेल. तात्याचा शब्द प्रमाण. गेल्या वर्षी भंडारा डोंगरासाठी मी 1.25 लाख रुपयाची देणगी दिली. माहिती आज 100 कोटीचं काम चालू आहे. माहिती म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं. ज्याला देवाने समर्थ बनवलंय ना गावात सुद्धा सांगतो मुळात तुम्हाला समर्थ बनवले देवाचे आभार माना. तुम्ही घेणाऱ्याच्या यादीमध्ये नाही, तुम्ही देणाऱ्याच्या यादीत आहात.
देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. म्हणून जरा दुसऱ्याचं दुःख पुसण्याचं काम करा. जेवढं होईल तेवढं शक्यता शेतकऱ्याला उभं करण्याची आणि सगळ्यांनी एकत्र राहण्याची सध्या नितांत काळाची गरज आहे. विडवलं आणि शेतीपायी खचून न जाता आत्महत्येचा पर्याय निवडू नका. माझी सगळ्या शेतकऱ्याला तरुण मुलांना विनंती आहे. अहो त्या गावात 28 महिन्यात 28 आत्महत्या झाल्या आणि आता आम्ही गेलो 3 ताज्या घटना आत्महत्येच्या. हे पाऊल टोकाचं कुणीच उचलू नका. संकट सगळ्यावर आहे. परिस्थिती कमी असते जास्त असते, लढतो त्याला बळीराजा म्हणायचं. एका घरातला जर जवान मुलगा जर मरण पावला ना तर त्या आई बापाला मुलगा राहत नाही, धर्मपत्नीला पती राहत नाही आणि छोट्या छोट्या मुलांना बाप राहत नाही. एका व्यक्तीच्या जाण्यानं 3 लोकांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. ह्याचा जरा विचार करा. आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. कुणीच आत्महत्या करू नका. भोसले महाराज म्हणले आले भोपळं तर येऊन द्या निवांत राहा. भोपळे बी मोठाले होते खपक्याच्या खपक्या. म्हणले आता पुढच्या पिकाचं नियोजन करा, हे काढून टाका. पण म्हणले एखादा भोपळा फोडून तर बघा नेमकं भोपळ्यात काय. दगड घेतला आणि भोपळा खटकून फोडला. भोपळ्यात गहू निघालं. एका भोपळ्यात आदुली पाहिली गहूंची झाडावर चढून बघत होती. रटकून खाली पडलं. भोपळ्यात गहू. बाबा ते कसं शक्य? त्याला एकच प्रमाण. वीर विठ्ठलाची गाडी कोण पाहे तयाकडे, अशुभ त्यापुढे शुभ होणी ठाके. अशुभ गोष्ट सुद्धा हरिभक्ता पुढे शुभ होते. कारण त्यांच्या अंतःकरणातली इच्छा देवाला सांगण्याची गरज नाही. न सांगताच त्यांच्या भक्तीच्या जोरावर देव त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्ताची प्रत्येक इच्छा भगवंत पूर्ण करतात. भावाची ताकद आहे. होय भक्ती केला जशी भक्ती असेल पूर्वी धरावी ते इच्छेनुसार देव प्रगट होतो. ज्ञानोबरांची ओवी सांगतो. देवाचा आपल्या भक्तावर किती प्रेम आहे. अर्जुना भक्त जे तजैशेनी पाहि ते तुम्ही तैसाचे होत जाई. जो मी तुझे झालो आहे खेळण्याचे. लहान मूल खेळण्याला खेळवतो
आणि जसं मूल खेळेल तसं खेळणं खेळतं, तसं देव सांगतात की भक्तांचं मी खेळणं आहे आणि भक्त मला खेळवतात आणि मी त्यांच्यासोबत आनंदाने भक्तीचा खेळ करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची इच्छा आहे ना परिपूर्ण. अहो रेडा कुठं वेद बोलत असतो इथं, पण माऊलीची इच्छा आहे ना बोललाच पाहिजे. भिंत चालत असते का? ज्ञानियांची भिंत देव अंगे चालली ना देवानं वळली पुरवी धारावी ते. अहो ते रेड्याचं मंदिर आहे त्या आळे गावामध्ये आणि 365 दिवस अखंड विना चालू आहे. रेड्याचं मंदिर 7 दिवस सप्ताह होतो आणि तिथं गेल्यावर संतांचं देवाचं कोणी दर्शन घेऊन हो रेड्याचं दर्शन घ्यावं लागतं. आणि रेडा म्हणायचं नाही त्या गावात गेल्यावर रेडेश्वर महाराज. रेडा म्हणले हानते ती गावकरी. ते डायरेक्ट म्हणते ते रेड्यामुळे आमच्या जगात नाव झालं, तुम्ही रेडा म्हणता काय? रेडेश त्यांच्या घरावर पिकअपवर नाव आहे रेडेश्वर महाराजांची कृपा. का? माऊलीच्या संगीताला माऊलीची इच्छा न बोलला पाहिजे. पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची कोणती इच्छा असू द्या भगवंत पूर्ण करतात. ठीक आहे, भक्ताची इच्छा पूर्ण करतात, पण भक्ताकडून काय घेतात? एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी घेत काहीच नाही. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात मनावे पतित वेळोवेळा. काहीच नाही. एक तुळशीचं पान आणि तांभर पाणी दिलं ना तेवढ्या देव खुश. तुकोबारीकडून काय घेतलं? कन्या खाल्ल्या आणि शेवट मुखशुद्धी तुळशी दळण तुका म्हणे मी दुर्बळ. तेवढ्यावर सुद्धा देव प्रसन्न झाले. मागे भाजीपान द्रौपदीची, द्रौपदी कोण थाळीला लागलेले एक भाजीचं पान खाल्लं तेवढ्यावर देव संतुष्ट झाले आणि आपल्या भक्ताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित अगदी मोजक्या वेळेमध्ये तुमच्यामध्ये सांगतो. एकदा हातानं टाळी मुखानं नाम सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. आणि हा सगळा कार्यक्रम महाराष्ट्र पाहत आहे म्हणून हा संस्थांचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्यासाठी आपलं वैभव महाराष्ट्राला कळण्यासाठी 30 सेकंदासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. थांबा सांगतो. कॅमेरेवाल्यांच्या हातावर फिरवा आणि 2-3 मुलांनी उभा राहून मोबाईल मध्ये शूटिंग करा, सगळीकडे सोशल मीडियावर पाठवा. नाही ना त्या मूर्खांच्या बातम्या व्हायरल करता जरा वारकरी समाजात तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम तरुण मुलांचं आहे. हे चित्र महाराष्ट्राला पाहू द्या आणि त्यांच्याही लक्षामध्ये 400 वर्षाची परंपरा आहे, पण समाज जिंकण्याची कला जर परंपरेमध्ये असेल तर आजही एवढा हजारो समाज एकत्र येऊन किती भव्य आणि दिव्य सोहळा संपन्न या पुण्यनगरीमध्ये होतं. म्हणून गावाचं नाव लौकिक करण्यासाठी आणि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर अर्ध्या मिनिटासाठी. वा क्या बात. विडोबार कुमारी मस्त टाळ्या वाजवल्या. अगदी शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांनी हात वर केले. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आभाळ्यात का उंच जावा हीच बोधले महाराजांच्या चरणी प्रार्थना माया. आनंद आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे जे कार्य चालले धर्म कार्य असावा तो धर्म मग सावो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊ देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती नाही. शब्दच कसा आहे? भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाची, न्यूझीलंड अंकल,
नाही, पण भारत माते की आई म्हणतो आपल्या देशाला पवित्र विचाराची माणसं आहेत. पण हा देश कसा आहे? पवित्र पवित्र महिमा. आणि या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. छत्रपतींचं देवीवर एवढं प्रेम, तीनही तलवारीच नाव देवीची जगदंबा तुळजानी भवानी. राजे आनंदामध्ये असतात का दुःखामध्ये असतात त्यांच्या मुखातून एक शब्द नेहमी जगदंब जगदंबाई लढण्याची प्रेरणा मला देते. आणि शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या जोरावर. कशी होती तलवार? शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहेत. आणि आजची युवा शक्ती तुम्ही छत्रपतींचे मावळेत मावळ्यांसारखं राहा. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, तू विचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. इतिहास इको कमी दे.
रेगावडणाऱ्यांचा होत नो, इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो. स्वतःच्या मनगडा धमकता ती जगाला दाखवा. ज्यांच्या पापाचा भरला घडा त्यांना शिकू चांगलाच धडा. गरळ करणाऱ्यांचे बाले किल्ले पाडा. तरुणांनो लढा रे लढा, कुणासारखं लढा. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. कोण जवान, आमची आमची लेकर आहेत आर्मी. सीमेवर उभे म्हणून बसतोय ते जागे पण आपण झोपतोय. आणि रात्रंडे डोळ्यामध्ये तेल घालून भारताच्या सीमात त्यांनी शाबूत ठेवलेले आहेत. म्हणून इकडे आपण सप्ते करतो. त्यांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आणि कोणाची लेकर आहेत आर्मीत? तुमची आमच्यासारख्या गोरगरिबाची, शेतकऱ्याची, कष्ट करायचे, वार करायचे पोर आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? नाही. खासदाराचा, मंत्र्याचा नाही. मग तिथं लय आरडत्यात भाषणात समाजसेवा आम्हाला करायची. हे आमची लेकर करतात, ही कोणती सेवा? अरे सेवा आम्हाला करायला होता, मेवा तुम्ही हाणता का? सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात आणि मोठी माणसं देश बुडवत असतात. शेतकऱ्याचा पोरगा देश सांभाळतो आणि इकडे शेतकरी पिकवतो. म्हणून शेतकरी पिकवतो म्हणून हे सगळे लोक दोन घास मुखात आनंदाने घालते. म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला, जय जवान जय किसान. दोन माणसं उभी केली पाहिजे, त्याने दोन माणसाला जीवापेक्षा जास्त जपलं पाहिजे. त्या सैनिकांचा आदर्श. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा. त्या सैनिकां समान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा. ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा. रयतेसाठी अखंड जीवाचा थरपडा. आणि ज्यांच्या पदपर्शने पवित्र झाला राजगडाचा कडा. तरुणांनो लढा रे लढा. लढायला शिका, विचार उच्च ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलाची सेवा करा. सगळ्यात महत्वाचा विषय एक राहायला शिका. जात पात धर्म भेद पण ह्याच्या पलीकडे जाऊन जिथं काम केलं जातं त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. सध्या जातीपातीचं हे जे महाराष्ट्रात राजकारण झालंय, महाराष्ट्राच्या विकासाला अत्यंत धोकादायक आहे. आज एवढा हजारो समाज आहे, जेवढी माणसं मंडपात आहेत तेवढी बाहेर सुद्धा माणसं आहेत. एवढा समाज मांडीला बसला. हे माझ्या ज्ञानोबरायांच्या विचाराची ताकद. एका जातीची, एका पंथाची ना 18 पगड जातीतली माणसं एकत्र आणण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते नाही. जत्रेत हाणामाऱ्या, यात्रेत पिऊन धिंगा नाही. सगळीला पैसे देऊनच आणावं लागते. ही बोंबल त्यात 500 ठरलं, 200 मिळालं. ज्याने सभा ठेवली त्याचं वाजवून टाकतात पत्रकारा पैसे. पण आज एवढा हजारो समाज आहे, पण एकत्र बसलो. ज्ञानोबांचा हाच मोठा चमत्कार आहे. मेळविली मांडी वैष्णवांची. आणि या संस्थांनं 300 पेक्षाही जास्त गाव आहेत महाराष्ट्रामध्ये. हे सगळे एकत्र बांधण्याचं काम, सगळ्यांना सोबत घेण्याचं काम या धर्मसंस्थांनी केलेलं आहे. म्हणून आज या पुण्यतिथी महोत्सवाला एवढा वर्गचा समाज या ठिकाणी हा जीवनातला आनंद लुटण्यासाठी उपस्थित आहेत. तरुण मुलांनी एक राहायला शिका, तर ही परंपरा पुढे चालणार आहे. आणि देवाला देण्यासाठी आपण काय देऊ शकतो? देवाला फक्त भाव देऊ शकतो. म्हणून भावानं तुळशीचं पान दिलं तरी देव प्रसन्न आणि खुश होतात. तो गोपाला म्हणले, बाकीचं सगळं सोडा, छोट्याशा गोष्टीसाठी देव भक्तावर खुश होतो. हे लय लांबचा विषय झाला. तो गोपाऱ्यामध्ये मुळात निर्गुण निराकार सगुण साकारच भक्तासाठी झालाय. अभंगाच्या शेवटच्या Bye.
शेवटच्या चरणामध्ये गोपाय समजात आला नावा रूपा तुका मने झाला सोपा निर्गुण निराकार हा भक्तासाठी सगुण साकार झालेला आहे. आला भक्तासाठीच एकाच्या कैवाडे नुकोई बहुतांचे पुढे पण आपल्याही अंतकरणातला भाव जागृत करून भगवंताची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी असा मनाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. या निमित्तानं या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती माझे गुरुवर्य माझ्या जीवनाचे शिल्पकार आणि माझे वडीलच माझे गुरु आहेत. वडील आज योगायोगानं उपस्थित आहेत. आदरणीय भाऊ वडिलांच्याच आशीर्वादानं ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग अगदी महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या वर्षी दुबईमध्ये सुद्धा कीर्तन करून आलो. हे सगळ्यात संप्रदायाचा माझ्या असलेल्या आशीर्वाद आहे. उभारलेला ध्वज तिन्ही लोकांवर आणि आज योगायोगानं वडीलही कार्यक्रमाला उपस्थित आहेत. संस्थांवर कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर बाबा आवर्जून माझ्यासोबत आज या ठिकाणी आलेले आहेत. भावांच्याच आशीर्वादानं अगदी लहानपणापासून संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबराय आणि तुकोबरायांचं मंदिर बांधलेलं आहे. अत्यंत भव्य मंदिर. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. असंख्य झाडं अगदी नंदनवन केलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. आणि आपलंही हे संस्थान आपल्या सगळ्यांच्या काळजाचा विषय आहे म्हणून आपण या संस्थानला या सर्व ज्येष्ठ सांप्रदायिक व्यक्तींना जीवापेक्षा जास्त जपतो म्हणून परिसरातील सर्व मंडळी एकत्रित येऊन हा 7 दिवसाचा भव्य दिव्य नामयज्ञ हा आनंद आपल्या जीवनामध्ये आपण लुटत असतो. बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आयोजन करणारे सर्व संयोजक आयोजक नियोजक संस्थांच्या संदर्भात त्या संदर्भानं निगडीत असणारे सर्व गावं सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. मोठ्या महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. अगदी वारकरी संप्रदायामध्ये मी सुरुवातीलाच बोललो की सगळ्यांचं संघटन करून समाजाचा शेवटचा घटक सुद्धा आपल्याशी कसा जोडता येईल. कारण मॅज्युरिटी संघटना ही कलियुगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. संघात शक्ती कलियुगे ते कार्य तुमच्या बाबांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे म्हणून महाराजांच्या चरणी नतमस्तक. उत्तराधिकारी आमचे आदरणीय परमेश्वर महाराज सुद्धा तेवढ्याच तोलामोलानं सगळ्यांना सोबत घेऊन हे कार्य करतात आणि सगळ्यांचे लाडके आमचे अण्णासाहेब महाराज असतील ही सगळीच मंडळी सगळ्यांचे आभार मानतो. या निमित्तानं आदरणीय मृदंग महर्षी जगदाळे गुरुजी आपल्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. गुरुजींचे आभार. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे अतिशय जवळचे मित्र आपल्या धाराशिव जिल्ह्याचं भूषण परांडेचे आमचे बालाजी महाराज बोराडे बालाजी महाराज सुद्धा आज योगायोगानं माझ्यासोबत उपस्थित आहेत. आणि अण्णा महाराजांचा त्यांनाही फोन आला होता की आज तुम्ही नक्की या. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. नेहमी माझ्यासोबत सावलीसारखे असणारे आमचे दुसरे माझे मित्र
महाराष्ट्रातील अमंत कीर्तनकार आमचे प्रसाद महाराज पाटील. प्रसाद महाराजांनी मनापासून मी धन्यवाद देतो. या निमित्तानं आपल्या परिसरामध्ये साळेगावला ज्यांचं सुंदर असं नाथ महाराजांचं मंदिर आहे असे शांतीधामचे अध्यक्ष आमचे गणेश महाराज जोगदंड महाराजही आज या ठिकाणी उपस्थित. त्यांचे आभार. गायनाचार्य आमचे पंचाळ दादा असतील, धनंजय महाराज, ही सगळी मंडळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. दोन्ही मृदुंगाचार्य अत्यंत सुंदर आमचे हरिनाम आणि दुसरे माऊली यांचे या ठिकाणी मी धन्यवाद आभार मानतो. आणि आदरणीय आमचे प्रमोद महाराज पवार महाराजांची माझी पहिलीच भेट आहे. प्रमोद महाराज सुद्धा आज या ठिकाणी या धर्म कार्याला उपस्थित आहेत. महाराजांचे चरण नतमस्तक. सगळ्यांचे आभार. वाणीला पूर्ण विराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं सर्वांनी शांतता राखायची आहे. ज्ञानेश्वर मस्तकही पायावर या वारकरी संतांच्या श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या 43व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेल्या अखंड नाम सप्ताहात 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सुसरावी चिंतन सेवा सध्या संत परंपरेमध्ये तरुण, तडफदार आणि सामाजिक बांधिलकीने अध्यात्माच्या कुशीतून काम करणारे, इतिहासाची जाणीव ठेवून संतांच्या आध्यात्मिक विचाराबरोबर छत्रपती शिवराय, मातोश्री अहिल्याबाई आणि अनेक समाजसुधारकांनी सामाजिक बांधिलकीने जे काम केलेलं आहे त्या विचाराचे तरुण मनामध्ये विचारोपण करण्याचं काम हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज पठाडे महाराज करत आहेत. त्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद. महाराज मागाशी म्हणून गेले, कारण त्यांच्या भागात आम्ही जवळजवळ 30-35 वर्षापासून काम करत आहे. त्या काळात ही मंडळी शाळा शिकत होती, बरोबर. ते शाळा शिकत होती मंडळी, तेव्हा त्यांच्या भागात खूप मोठे कार्यक्रम करत होतो. महाराज म्हणले फड परंपरेनं आधुनिकता जपून पुढे गेलं पाहिजे. महाराज त्याचं कारण असं आहे, दागिने मनाला वाटेल तसे करा, पण सोन्याला लाखेचा संबंध येऊ देऊ नका. सोन्याचा कस कमी होऊ देऊ नका. आधुनिकता जरूर असावी, पण संतांच्या सिद्धांताला आणि संतांच्या साधनेच्या परंपरेला आणि त्यांनी केलेल्या विचाराच्या मुशीला तडा न लावता आपल्याला विज्ञान युगात आधुनिक समाजव्यवस्थेमध्ये संप्रदायाचा विचार पुढे न्यायचा आहे. म्हणून आधुनिकताही जपली पाहिजे आणि संप्रदायाची मूळ भूमिकाही जपली पाहिजे. हे आता मी त्या दिवशीच म्हटलं कार्यक्रमामध्ये, बालाजी महाराज संत संमेलनामध्ये, आता पुढच्या पिढीने हे काम करण्याची गरज आहे. तरुण तडफदार मंडळीने काम करण्याची गरज आहे. महाराज आपण हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करताय, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देऊ. या कार्यक्रमासाठी आपण अतिशय वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात आणि येताना आपल्या वडिलाला घेऊन आलात, हे चांगली गोष्ट आहे. त्यांना म्हणतात भाऊ. महाराज म्हणजे आपण रिक्षाला जाऊ, आल्याबरोबर 2 तास खाऊ, 2-3 तास इथे राहू आणि मग आपल्या गावाला सुखासमाधानी जाऊ म्हणलं. तर त्यांनाही धन्यवाद देतो. तरुणाला विनंती करतो, उगा आणावा नाही पाठाडे, तरुणासाठी ते आहेत वाटाडे. जरी अशा समोर असल्या काटाड्या तरी असलाच आता पुढच्या पिढीला पाहिजे वाटाडा. म्हणून तुम्हाला खूप खूप अशा प्रकारचा धन्यवाद देतो. आज अधिक काही बोलण्याची मी अपेक्षा करत नाही. थोडीशी सगळ्यांना विनंती करणार आहे, आज आरतीला कोणीच उठायचं नाही, सगळ्यांनी जागेवर बसायचं. त्याचं कारण असं आहे की ज्यांचं देशभरात नाव आहे आणि यांच्या परमार्थाची सुरुवात या टिकसळ नगरीतून झाली. म्हणजे भजन शिकवायची, मृदंग शिकवायची. जे मला वाटतं पद्मश्री बापूंच्यामुळे मृदंग हा जगभर वारकऱ्याचा मृदंग गेला. आम्ही देशाच्या कान्याकोपऱ्यात करत असताना, वेगवेगळ्या अंगल्या कमिट्या नेमत असताना, ज्यावेळेला ध्रुपद धमाल अशा विषयाचं चिंतन करताना
मी कुठल्याही प्रांतात गेलं तर ते केशव गुरुजीचं नाव निघाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मलाही त्याचा अभिमान असा वाटला की आपलेच गुरुजी आणि असा ज्यांचा दर्जा आहे, ज्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असा एक जिल्हा आणि तालुका नाही की जिथे गुरुजींचा, केशव गुरुजी, दगदळी गुरुजीचा विद्यार्थी नाही. आणि गुरुजीचे विद्यार्थीच नाही, असे कित्येक विद्यार्थी ते वाजवायला लागल्यानंतर 20-25 फुलाचे पाकळ्या ज्यांच्यावर वर्षाव होतो, असं विद्यार्थ्यावर वर्षाव करण्या इतकी पात्रता निर्माण करणारी गुरुजी आज या ठिकाणी आहेत. त्यांचा सोलो वादनाचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून एक फक्त 15 मिनटं जागेवर बसायचे, फक्त 15 मिनटं. किती मिनटं? फक्त मोजून 15 मिनटं जागेवर बसायचे. 2-3 मिनटं वाढले तर थोडं समजायचं, पण ते याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही ही आपल्याला कळकळीची विनंती करतो. यासाठी प्रथमतः आजच्या अन्नदानाची पंगत आहे, त्या पंक्तीमध्ये चपातीची नावे चंदन, सावरगाव, बाटुंबा, जानेगाव, हावरगाव. संध्याकाळी आणि दुपारची पंगत कळमकर मंडळीच्या वतीने होती. संध्याकाळची चंदन, सावरगाव, करंजा यांच्या वतीने याची संध्याकाळची पंगत आहे. प्रमोद महाराज आपण आलात, बाकीच्या सर्वांची